जो अपनी कदमों के काबिलियत पर विश्वास रखते हैं वो ही अक्सर अपने मंजिल पर पहुंचते हैं. मला माझ्या मंजिल पर्यंत पोहोचायचं होतं. मग ते नेमकं कसं पोहोचायचं त्याचे आराखडे काढणं सुरू होतं, विचार करणं सुरू होतं. आणि त्याच वेळेस शिव खेरा हे नावाचे एक प्रसिद्ध लेखक आहेत. म्हणजे त्यांची पुस्तकं वाचून अनेक उद्योजक घडलेत. मीही त्यांचं सेमिनार अटेंड केलं होतं आणि त्यांनी एक वाक्य वापरलं होतं. ते म्हणत होते की विजेते जे जिंकणारे आहेत ते वेगळ्या गोष्टी काही करत नाहीयेत, तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात. आपण जे करतो तेच ही लोक करतात जे जिंकणारे असतात, मात्र ती आपल्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने करतात म्हणून ती जिंकतात. म्हणजे कोणाला यश मिळतं, कोणाला अपयश मिळतं, कोण जिंकतो, कोण हरतो. पण नेमकं हे जिंकणारे कोण आहेत हे शिव खेरानी चांगल्या प्रकारे समजून सांगितलं होतं. म्हणजे खरं तर ही सगळी मालिका सुरू करण्याचा उद्देश हाच आहे की आम्ही जे घडलोय ते कुणाचं तरी ऐकून, कुणाचं तरी वाचून मी हे व्हिडिओ ज्यांच्यासाठी बनवतो, ज्यांना स्वतःच्या पायावर उभं राहायचं, ज्यांना स्वलंबी बनायचं, ज्यांना आयुष्यात काहीतरी करून दाखवायचंय. म्हणजे आमच्या हातामध्ये काहीच नव्हतं. मी वाडा शहरामध्ये येताना एक ताट आणि 2 टोपं घेऊन आलो होतो असं मी नेहमी सांगतो. मात्र येताना मोठी जिद्द घेऊन आलो होतो, एक वेगवेगळे विचार घेऊन आलो होतो, अनेकांचे विचार ऐकले होते, अनेकांचे विचार वाचले होते. आज नेमकं तेच बिघडत आहे की आम्ही कोणाचंही ऐकायला तयार नाही. आमच्याकडे तेवढा वेळ नाही असं सांगतात आणि नको त्या गोष्टी ऐकत राहतात, पाहत राहतात, टाइमपास करतात आणि अशी लोक कधीही पुढे जात नाहीत. आणि म्हणून आम्ही मालक व्हायचं हे स्वप्न दाखवलं आणि ते स्वप्न आम्हीही पाहिलं, आम्ही ते पूर्ण केलं. आता हे पूर्ण करताना नेमक्या काय काय गोष्टी घडल्या त्या आम्ही तुमच्यापर्यंत सांगतो. म्हणजे आम्ही जेव्हा शरदनगर उभारायचं ठरवलं त्यावेळेस शिवखेरा कामाला आले. त्यांनी सांगितलं की वेगळ्या पद्धतीने काहीतरी करायला पाहिजे. मग आधीच्या बिल्डरांनी काय केलं होतं त्याचा अभ्यास केला आणि त्यांच्यापेक्षा वेगळं आपल्याला काय करता येईल या दृष्टीने विचार सुरू केला आणि लक्षात आलं की पूर्णतः कन्स्ट्रक्शन बिझनेस हा बिल्डरचा जो बिझनेस आहे हा पूर्णतः ब्लॅकने चालतो. 40% ब्लॅक घेतलं जातं आणि 60% व्हाईट घेतलं जातं. म्हणजे आता ती परिस्थिती नाहीये, आता खूप चांगले कायदे झाले. पण ज्यावेळेस आम्ही सुरू केलं त्यावेळेस ही परिस्थिती होती की 40% ब्लॅकने बिल्डर घेत होते. आम्ही आमचं ब्रोशर बनवताना एक टॅगलाईन सुरू केली आणि त्यामध्ये दाखवलं. म्हणजे हे जे ब्रोशर आहे अगदी भलं मोठं ब्रोशर पहिल्यांदा छापलं होतं. म्हणजे आमच्या छोट्याशा शहरामध्ये कोणीही ब्रोशर छापत नव्हतं, पूर्णतः माहिती देत नव्हतं. काही मोठ्या मोठ्या बिल्डरांची जी ब्रोशर येत होती ती सगळी ब्रोशर न वाचण्यासारखी होती. म्हणजे काही समजतच नव्हतं. बिल्डिंगचे आराखडे, कुठेतरी काहीतरी स्लोगन आणि त्याच्यानंतर नको तेवढ्या थापा मारल्या जात होत्या. आम्हाला आमचं ब्रोशर करताना ते लोकांना पटलं पाहिजे आणि पटल्याबरोबर आम्ही जे सांगतोय ते लोकांना देता आलं पाहिजे या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केले. आणि पहिल्यांदा जिथे ब्रोशर संपतं तिथे आम्ही लिहिलं होतं नो ब्लॅक ओनली व्हाईट. कुठल्याही प्रकारचा ब्लॅकचा पैसा आम्ही स्वीकारणार नाही, आम्ही फक्त व्हाईट मध्येच धंदा करू. आणि याचे बॅनर लावले. शरदनगर उभं राहत आहे आणि ते उभं करताना फक्त ब्लॅकने पैसा घेतला जाईल, सॉरी फक्त व्हाईटने पैसा घेतला जाईल, ब्लॅकने एकही रुपया घेतला जाणार नाही अशी जाहिरात आम्ही सुरू केली. सगळ्यांना ते आश्चर्य वाटलं. म्हणजे कसं म्हणायचं, इटर्निटी मॉल इथे ऑफिस होतं आणि त्या इटर्निटी मॉलमध्ये सगळे बिल्डरचीच ऑफिस होती. पहिल्यांदा तिथेच सामना करावा लागला. त्यांनी सांगितलं कसं शक्य आहे. म्हणजे एकतर तुमच्याकडे प्रचंड पैसा असेल किंवा तुला बुद्धी नसेल. हा शुद्ध वेडेपणा आहे. कारण बिल्डरच्या व्यवसायामध्ये आपण जागा घेण्यापासून ती जागा येणे करण्यापर्यंत आपल्याला किमान 20 ते 25% नुसते वाटावेच लागतात. अगदी तुमच्याकडे ग्रामपंचायत आहे तरी ग्रामसेवक पैसे मागेल, सरपंच मागेल, तुमच्याकडे सदस्य मागतील, राजकीय पक्षवाले आहेत, पावती बुकवाले आहेत, अगदीच तलाठी, सर्कल, तुमचे तहसीलदारापासून तर कलेक्टर पर्यंत आणि एनी टेबलवर बसलेली लोकही टपलेलीच आहेत.
ते त्यांचे पैसे देता देता आणि त्याच्यानंतर येणाऱ्या धमक्या, त्याच्यानंतर येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या, ह्या करता करता सगळ्यांना एक 20 ते 25% हा ब्लॅक मनी वाटावा लागतो आणि त्याच्यासाठी ब्लॅक पैसे घ्यावे लागतात. मी सांगितलं याचा मी अभ्यास केलाय. ब्लॅक मनी कोणाला द्यावा लागतो, तो का द्यावा लागतो. तुमची जर कागदपत्र अपूर्ण असतील, तुमच्या गोष्टी चुकीच्या असतील, तुम्ही जर चोऱ्या करणार असाल, तुम्ही जर चुकीच्या पद्धतीने व्यवसाय करणार असाल तर तुम्हाला पैसे द्यावे लागतात. मला तसं काहीच करायचं नाही. म्हणजे मी ठरवलंय, म्हणजे आम्ही बनूंगा जरूर, मला श्रीमंत बनायचं आहे, मगर पैसों से नहीं अपनी पहचान से. मी माझी ओळख बनवेन आणि त्याच्यानंतर मी श्रीमंत बनेन. तुम्ही काही काळजी करू नका. मी खूप पैसेवाला नाही. म्हणजे धंद्याची सुरुवातच मी झिरो पासून केली आहे. म्हणजे लोकांनी जी बुकिंग करतील, ग्राहक जे माझ्याकडे येतील, त्यांच्या पैशांवर मी माझा व्यवसाय सुरू करणार आहे. आणि लोकांनी जर पैसे दिले नाही, लोकांनी जर बुकिंग केली नाही, तर मी तो व्यवसाय करणार नाही. त्याच्यामुळे त्याची काळजी करू नका. राहिला प्रश्न धमक्यांचा, गँगस्टरचा, गुंडांचा, तर ते माझ्यापर्यंत पोहोचणार नाहीत. पत्रकार आहे मी आणि कुठलाही अधिकारी माझ्याकडनं पैसे घेणार नाही आणि मी कुठलाच कागद खोटा देणार नाही. मी पहिल्याच दिवशी येणे करायला जेव्हा शरदनगरची फाईल घेऊन गेलो, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की 8 दिवसांनी या. मी सांगितलं 8 दिवसांनी कशासाठी, कोणते कागद येते बघा, कमी असतील ते मी आता देतो. त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी थेट मला कलेक्टरकडे नेलं. कलेक्टरनी सगळी फाईल बघितली, समोर बघितलं शरद पाटील बसलाय, एका वृत्तपत्राचा संपादक आहे. त्यांनी 4 वेळा फाईल तपासायला लावली आणि लक्षात आलं की कुठलाही कागदपत्र त्याच्यामध्ये चुकीचं नाहीये, चांगल्या पद्धतीने केलंय. मला त्याच वेळेस त्यांनी येणे ऑर्डर दिली होती. आणि त्याच्यानंतर पुढे मला पैसे द्यावे लागणार नाहीत याचा बंदोबस्त मी आधीच केला होता. आणि म्हणून मी ती डेअरिंग केली होती की ब्लॅकचा पैसा नाही घ्यायचा. आणि तो शुद्ध वेडेपणा होता. मी आजच्या क्षणापर्यंत म्हणजे गेली 21 वर्ष बिझनेसमध्ये एकही रुपया ब्लॅकने घेतलेला नाही. आणि खूप सारे फ्लॅट मिळते. तुम्ही अख्ख्या शरदनगरमध्ये जाऊन विचारायचं कोणाला पण, म्हणजे अनेक लोकांना खोटं वाटत होतं की ब्लॅकने घेतल्याशिवाय धंदाच होऊ शकत नाही. मग त्यांनी अनेकांना ज्यांनी फ्लॅट खरेदी केले त्यांना विचारलं होतं. आजही तुम्ही विचारू शकता, एकाही ग्राहकाकडून आम्ही ब्लॅक पैसा घेतला नव्हता. आता ब्लॅक जर तुम्हाला घ्यायचं नाही ना, फ्लॅट घेणाऱ्यांकडे कॅश पैसे असतात, ते ब्लॅक मध्येच खरेदी करतात. 2 नंबर तुमच्याकडे घेणार नाही, श्रीमंत लोक तुमच्याकडे घेणार नाही. अनेक गोष्टी आमच्या टीमने मला सांगितल्या होत्या. त्याच वेळेस सांगितलं होतं की ज्यांच्याकडे ब्लॅकने द्यायला पैसे नाही आहेत ती लोक आपल्याकडे येतील. जेव्हा आपण ब्लॅकचा विचार करतोय त्याच्या पलीकडे जाऊन असा एक वर्ग आहे की ज्यांच्याकडे ब्लॅकला द्यायला पैसेच नाही आहेत. म्हणजे 40% तुम्ही आधी द्या, त्यावेळेस आम्ही रजिस्टर करून देऊ. हा जो फॉर्म्युला होता, तो फॉर्म्युला ज्यांच्या हिशोबात जमत नव्हता ती लोक आपल्याकडे येतील. आणि झालं तसंच. सरकारी नोकर ज्याला कमीत कमी पगार आहे आणि त्याला फ्लॅट घ्यायची इच्छा आहे, ही सगळी लोक अगदी 55,000 रुपयाच्या बुकिंगवर आम्ही आमच्याकडे खेचायला सुरुवात केली. 55,000 सहज कोणाकडे, त्याला फ्लॅट घ्यायचं त्याच्याकडे 55,000 सहज होते. आणि आम्ही म्हणून सांगितलं की बुकिंग फक्त 55,000 रुपये आणि बाकीच्या गोष्टी ह्या आम्ही कर्ज देऊन करू. आता सगळीच कागदपत्र खरी होती, एकही नियम तोडायचा नव्हता, कुठेही गडबड गोंधळ करायचा नव्हता, कारण आपल्याकडे गमवायला काही नव्हतं आणि कमवायचं खूप होतं. आणि त्याच्यामुळे फारसा फरक पडणार नव्हता. म्हणजे आम्हाला फक्त नाव कमवायचं होतं. त्यामुळे फार पैसा कमवून आपण नेमकं काय करणार आहोत हा विचार डोक्यामध्ये होता. आणि म्हणून जास्तीत जास्त लोकांना मदत कशी करता येईल हे बघितलं. आणि नो ब्लॅक ओनली व्हाईट ही जी टॅग लाईन होती ती क्लिक झाली. अनेक लोक विचारायला यायला लागली. सरकारी नोकर असतील, अगदीच ज्यांनी कष्टाने पैसा कमवला, ज्यांची IT फाईल क्लिअर आहे, असे सगळेच्या सगळे आमच्याकडे यायला लागले. ब्लॅक वाल्यांची संख्या मोठी होती, मात्र ज्यांना व्हाईटने घ्यायचा होता ती संख्या जर थोडी असली तरी आमच्या आवाक्यातली होती. कारण आम्हाला काही फार मोठं करायचं नव्हतं. पहिली बिल्डिंग फक्त 30 फ्लॅटची बांधायची होती आणि हीच लाईन आम्ही अगदी शर्षर ती खरी करून दाखवली. आजपर्यंत कुठलाही व्यवहार हा ब्लॅकने केलेला नाही आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास बसला. म्हणजे आज जर आम्ही एखादी बिल्डिंग सुरू केली तर तात्काळ तिथे बुकिंग होते याच्यासाठी की त्यांना माहिती आहे हा बांधू शकतो, हा फसवणार नाही, हा चुकीच्या पद्धतीने काय करणार नाही. एक आम्ही दुसरी गोष्ट केली. म्हणजे पहिलेही जशी आम्ही एक गोष्ट शोधली की नेमकं या व्यवसायामध्ये
काय चालतं आणि आपण काय करायला पाहिजे. ब्लॅकने घेणार नाही असे बॅनर जेव्हा लागले तेव्हा लोकांचं अट्रॅक्शन वाढलं, लोकांचं आकर्षण वाढलं, चर्चा सुरू झाली आणि त्या चर्चेतून मार्केटिंग आपोआप झालं. दुसरी गोष्ट आम्ही केली, बिल्डर फसवतात. बिल्डर नको त्या गोष्टी सांगून नंतर त्या देत नाही आहेत. म्हणजे सुरुवातीला खूप गोड गोड बोलतात आणि त्याच्यानंतर अक्षरशः फसवणूक करतात, पिळवणूक करतात. सामान्य माणूस बिल्डरच्या विरुद्ध कोर्टात जाऊ शकत नाही, न्यायालयात लढू शकत नाही, गेला तरी बिल्डर जिंकतो. हे सगळ्या गोष्टी आम्हाला माहित होत्या, त्याचा आम्ही अभ्यास केला होता आणि म्हणून लोकांना विश्वास देणं गरजेचं होतं. म्हणजे जेव्हा आम्ही व्यवसायात उतरलो त्यावेळेस अनेक बिल्डिंग अपूर्ण होत्या, अनेक ग्राहकांना फसवलं होतं, कोर्टामध्ये केसेस चालू होत्या आणि लोक वैतागलेली होती. आम्ही आमचं ब्रोशर छापताना त्याच्यामध्ये पहिल्या मुखपृष्ठावर मी माझा फोटो टाकला. म्हणजे खरं तर माझा फोटो हाच खूप मोठा विनोद आहे. मी जन्माला येतानाच कुरूप म्हणून जन्माला आलोय आणि माझा फोटो मी टाकून जाहिरात करतो हे सांगितल्यानंतर ते आणखी विनोदी झालं. चर्चेचा एक वेगळा भाग झाला, चर्चेला उधाण आलं आणि त्याच्यानंतर जगातला कुठल्याही बिल्डरने स्वतःचा फोटो टाकून जाहिरात केलेली नाही. वाड्यातला एक पोरगा मात्र फोटो टाकून जाहिरात करतोय आणि तो फोटोही बघण्यासारखा नाही. हे ब्रोशर ज्यांनी उचललं, म्हणजे ज्या काळामध्ये 2 पानांचं ब्रोशर कोणी काढत नव्हतं, तिथे आम्ही चक्क एक भलं मोठं ब्रोशर काढलं आणि त्याच्यामध्ये लोकांना समजेल, लोकांना उमजेल अशा भाषेत लिहिलं. हे ब्रोशर तयार करायला देताना जेव्हा आमची टीम बसली तेव्हा सांगितलं की ज्यांनी आयुष्यात कधीच ब्रोशर बनवलेलं नाही असा नवीन व्यावसायिक शोधा. एक आमच्या वाड्यामध्ये फोटोग्राफर होते निकेत रिकामी, मोज म्हणून गाव आहे त्यांचं. त्यांना सांगितलं तुम्ही फोटो काढताय मात्र फोटोग्राफी चांगली आहे तुमची, असं एखादं ब्रोशर तयार करता येईल का? त्यांनी सांगितलं हो. शरद पटेल बरोबर काम करणं हे सगळ्यात आवडतं. एकदा सांगितलं मी शरद पटेलचं ब्रोशर काढलंय की अनेक कामं मला मिळतील हे त्याच्या डोक्यामध्ये होतं. त्यांनी ते ब्रोशर काढायला सुरुवात केली. आता तो नवीन होता, आम्ही जे सांगितलं ते तो करत होता. स्वतःचं डोकं अजिबात वापरायचं नाही. आमचं एकच वाट होती, तू स्वतःचं डोकं वापरू नको, तू कॉमन मॅन आहेस, तुला ते काय पाहिजे ते तू टाक. कॉमन माणसाला जसं टाईप लागतो, म्हणजे अगदी ब्रोशर बिल्डरांची बघण्यासारखी असायची. अगदी टॉपची ब्रोशर्स, एका ब्रोशरची किंमत 500-500 रुपये असायची आणि मग तो फसवणूक करणं हा त्याच्या मागचा उद्देश असायचा. आम्हाला फसवणूक करायची नव्हती, आम्हाला पूर्ण ब्रोशर हे लोकांच्या माहितीसाठी, लोकांना समजेल, उमजेल अशा भाषेमध्ये करायचं होतं आणि ते निकेत रिकामेने आम्हाला ते करून दिलं. म्हणजे पहिलं ब्रोशर असेल की जे स्वतः बिल्डरचे नंबर्स, म्हणजे प्रत्येक फोन मी आजही उचलतोय, शरदनगर मधल्या कस्टमरचा असेल, शरदनगरच्या रहिवाशांचा असेल, की शरदनगरची सगळी मंडळी राहतात, त्यातला लहान मुलगा असो मोठा मुलगा असो, त्यांचा कोणाचाही फोन मी आजही टाळत नाही. गेल्या अनेक वर्षापासून हे पथ्य पाळलंय. माझे स्वतःचे फोन नंबर्स टाकले, माझा स्वतःचा फोटो टाकला आणि त्याच्यानंतर चर्चेला उधाण आलं. म्हणजे वाडा स्टँडवर आणि अन्य ठिकाणच्या स्टँडवर मी मला भला मोठा फोटो लावून जाहिरात करत होतो. म्हणजे अर्ध्या भागामध्ये मला फोटो असायचा, म्हणजे 20x20चा जर बोर्ड असेल तर त्याच्यामध्ये अर्ध्या भागामध्ये मला फोटो आणि अर्ध्या भागामध्ये मला जे काही सांगायचं आहे ते मी फोटो टाकून जाहिरात करायला सुरुवात केली. जाहिरातीचं तंत्र आणि मंत्र हे मी अभ्यासलं होतं. लोकांना अट्रॅक्ट करण्यासाठी बोर्ड जवळ उभं राहून वाचण्यासाठी आपल्याला जाहिरात त्या पद्धतीने करावी लागते. माझा फोटो बघून लोक थांबत होती आणि त्यावर लिहिलेलं वाचत होती. स्टँडवर उतरलेला प्रत्येक माणूस तो फोटो बघत होता, अशा ठिकाणी लावला होता. ते फोटो फिट बसला होता. नेमका हा पोरगा काय करतोय, हा काल परवा वाड्यात आलेला माणूस हा एवढ्या मोठ्या जाहिराती करून नेमकं काय सांगतो हे लोक वाचत होते आणि चौकशी करत होते. ज्यांना टीका करायची होती, खरं तर फोटोवरनं प्रचंड टीका झाली. ही टीका जेवढी झाली तेवढी त्याची चर्चा झाली आणि त्या चर्चेचं जे आउटपुट निघालं ते असं की नेमकं यांनी हे केलंय का, हा करतोय का, ते बघण्यासाठी लोक यायला लागले. म्हणजे आम्हाला जे सांगायचं होतं, आम्हाला जे पाहिजे होतं ते लोकांपर्यंत पोहोचलं होतं की वाड्याच्या शहराच्या बाहेर आपल्याला जेव्हा नगर एखादी बिल्डिंग बांधतोय, नगर उभारतोय, त्यावेळेस तिथे कोणीच आलं नाही तर कसं जमेल, लोक यायला पाहिजेत. आणि म्हणून आम्ही जाहिरात जोरदार करायला सुरू, म्हणजे बॅनरबाजी असेल, पोस्टर्स असतील, अगदी ब्रोशर असतील, या सगळ्या गोष्टी आम्ही लोकांपर्यंत पोहोचवायला सुरुवात केली. म्हणजे जेव्हा एकही वीट रचली नव्हती, अगदी एकही पाया आपण ज्याला बोलतो तो खोदला नव्हता, त्यावेळेस शरदनगर अगदी
चर्चेच्या उंचीवर होतं की नेमका हा काय करणार आहे, नेमका हा काय करतोय, त्याची चर्चा ही जोरदार झाली होती. एक तिसरा आम्ही विश्वास दिला, तो म्हणजे आम्ही जिथे जिथे पत्रव्यवहार करत होतो, ब्रोशर करत होतो, बॅनरबाजी करत होतो, त्याच्यामध्ये एक वाक्य असं लिहिलं की बऱ्याच ग्राहकांची तक्रार असते की बिल्डरने आम्हाला फसवलं, मात्र ज्या दिवशी आमचा एकही ग्राहक बोलेल की मला शरद पटेल यांनी फसवलं, त्याच दिवशी मी माझा व्यवसाय बंद करेन. अगदी ठळक अक्षरांमध्ये त्याची पत्रकं काढली आणि ती जिथे जिथे वाटता येईल तिथे तिथे वाटली. ग्राहकांना विश्वास दिला 100% मी फसवणार नाही, मी तुमच्यातलाच एक आहे. लोकांना आधी हा फक्त व्हाईट घेणार आहे हा विश्वास बसला होता, त्याची चर्चा झाली होती. त्याच्यानंतर याचे स्वतःच्या त्यांनी फोटो टाकले, त्यांनी याचा हा फोन उचलतोय, हाच कस्टमरशी बोलतोय, हा आपल्याला फसवणार नाही, फसवलं तरी आपल्यातलाच आहे, हा काय बाहेरचा बिल्डर नाही. कारण बिल्डर काय करायचे, अगदी सुंदर सुंदर चेहऱ्याच्या मुली ठेवायचे माहिती द्यायला, ते माहिती द्यायच्या आणि त्याच्यानंतर दुसऱ्या 2-3 महिन्यानंतर किंवा 2-3 वर्षानंतर जेव्हा तिथे विचारायला गेलं तेव्हा तिथे त्या मुलींची बदली झालेली असली की त्यांना कामावर काढून टाकलेलं असायचं. आणि बिल्डर हा कधीही फोन उचलत नसतो, बिल्डर हा कधीही भेटत नसतो. त्याच्यामुळं जे काही लढाई होते ती मॅनेजर बरोबर होते, त्यांनी ठेवलेल्या काही मार्केटिंग लोकांशी त्यांच्याशी लढाई होते, त्यांच्याशी वाद होतात आणि प्रत्यक्ष मालकाला त्याची झळ पोहोचत नाही. इथे मात्र थेट मालक बोलतोय. आम्ही आधी आमची जाहिराती करताना करतोय की थेट तुम्हाला शंका असेल तर बिल्डरशी बोला आणि माझा नंबर टाकून देतोय, तुम्ही माझ्याशी बोला. तो विश्वास बसला होता. आणि तिसरी गोष्ट केली की ज्या दिवशी मी ग्राहकाला फसवेल त्या दिवशी मी माझा व्यवसाय बंद करेन. हे लोकांना काहीतरी विचित्रच होतं की बिल्डर आणि फसवणार नाही, हे शक्यच नाही. बिल्डर काहीतरी गडबड करणार, काहीतरी गोंधळ करणार. म्हणजे तुम्हाला एक किस्सा सांगतोय की वाड्यामध्ये एक नवीन सीओ आले होते, आत्ताची गोष्ट म्हणजे 2 वर्ष झाली असतील, आणि त्यांच्याशी असाच आम्ही पंगा घेतला होता की आम्ही पैसे देणार नाही कोणीच बिल्डर, आणि मी सगळ्यांना एकत्र केलं होतं. त्यावेळेस त्यांनी पहिल्यांदा शरदनगरची चेकिंग केली, अगदी टेप लावून आतले फ्लॅट मोजले होते आणि 1 इंचानेही फरक पडला नव्हता. त्यांना चॅलेंज केलं होतं की एक जर चूक निघाली तर ती चूक माझी नसेल, माझ्या आर्किटेक्चरची असेल, माझी इंजिनियरची असेल किंवा माझ्या साईडवर काम करणाऱ्या कामगारांची असेल. कारण मी जे बांधकाम करायला दिलेलं आहे ते किती प्रामाणिकपणे करतोय, अगदी कुठलीही चूक न करता करतोय आणि मला याच्यातलं खरं तर कळत नाहीये. मला पूर्णतः विश्वास आर्किटेक्चर, इंजिनियर, जे काही साईट सुपरवायझर असतील त्यांच्यावर आहे. ती चूक त्यांची असेल पण मला माहिती आहे की ते चूक करणार नाहीत, कारण मैं लंबे रेस्ता होणार. मला हा व्यवसाय एक बिल्डिंग मधून थांबवायचा नाहीये, मला मोठं व्हायचंय, माझं स्वप्न वेगळं आहे. आणि त्याच्यामुळे ही लोक मला सोडणार नाही. म्हणजे माझ्याकडे 21 वर्षापासूनचा आर्किटेक्चर किंवा 21 वर्षापासून जे सगळे सुपरवायझर असतील, कामगार असतील, सगळे आतापर्यंत आहेत, एकही मला सोडून गेलेला नाही आणि मी कोणालाही बदललेला नाही. की एवढी काही आमची अटॅचमेंट आहे एकमेकांशी की फक्त मला काय सांगायचं ते सांगितल्यानंतर तिकडे ते उभं राहतं. एवढ्या चांगल्या पद्धतीने ती लोक मी सांभाळले, त्यामुळे ती चूक करणार नाही हे मला माहिती होतं. त्या सीओने, वाडा नगरपंचायतीच्या सीओने शेवटी हात टेकले आणि त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की पहिलं माझ्या सर्व्हिस मधलं मी बिल्डिंग्स बघितल्या की जिथे एकही चुकी केलेली नाही, खोटं बांधकाम केलेलं नाही, चुकीच्या पद्धतीने ग्राहकांना फसवलेलं नाही किंवा नगरपंचायतीचा किंवा त्यावेळेच्या ग्रामपंचायतीचा फायदा घेऊन कुठलाही गडबड घोटाळा केलेला नाही, हे त्यांचं वाक्य होतं. आम्हाला फसवायचंच नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही थेट जाहिरात केली की कोणत्याही परिस्थितीमध्ये मी ग्राहकांना फसवणार नाही. आणि तो विश्वास आजपर्यंत आम्ही कमावला. खरं तर बिझनेस प्रामाणिकपणे केला मित्रांनो तरच यश मिळतं. आपल्याला शांत झोप लागते. म्हणजे काही लोक खूप पैसा कमावतात, ते बिझनेस मधून असतील, भ्रष्टाचारातून असतील, अगदीच लोकांच्या मुंड्या मोडून असतील, चोऱ्या माऱ्या करून असतील, चुकीचे उद्योग करून असतील, ते पैसा कमावतात मात्र आपली झोप घालवतात. त्या झोपेचा आणि त्यांचा कधीही संयोग होत नाही. त्याचं कारण असं असतं की जेव्हा चुकीच्या मार्गाने तुमच्या घरामध्ये पैसा येतो तेव्हा तो तुम्हाला शांत झोप देऊ शकतो. म्हणजे लोकांच्या ज्या काही आशा आकांक्षा असतात त्या फोल ठरवून, त्यांना फसवून, त्यांना लुबाडून, त्यांची स्वप्न बर्बाद करून तुम्ही मोठे झालेले असतात आणि त्याच वेळेस तुमची झोप ही भंग पावलेली असते. म्हणजे तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर धंदा हा प्रामाणिकपणे करायचा असतो. आम्ही शरदनगर उभारतानाही तीच गोष्ट डोळ्यासमोर ठेवली. म्हणजे आमच्याकडे चुका झाल्याच नाहीत अशातला भाग नाही.
मी तर असंख्य चुका केल्यात, पण प्रत्येक चूक ही त्याच्यानंतर मी दुरुस्त केलेली आहे. म्हणजे अनेक गोष्टीमध्ये, कारण मला त्या क्षेत्रातलं नॉलेजच नव्हतं, मी नॉलेज घेत घेत आम्ही सगळे हे करत होतो, त्याच्यामुळे चुका असंख्य झाल्या. पण प्रत्येक गोष्ट चुकल्यानंतर ती बरोबर करण्याचं कसब जे होतं तेही आत्मसात केलं होतं. कारण तुम्हाला कुठल्याही अपयशाशिवाय यश मिळत नाही. म्हणजे अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. तुम्हाला पहिल्यांदा अपयश आलंच पाहिजे. तुमच्या चुका तुमच्या हातून झाल्याच पाहिजेत, तर त्या तुम्हाला निस्तरता येतील, त्या तुम्हाला दुरुस्त करता येतील. तुम्ही जर चुकले नाही, तुम्ही चुकीच्या मार्गाने गेलेच नाही, तर तुम्ही बरोबर रस्त्यावर येणार नाही. हेही माझ्या डोक्यामध्ये फिट बसलं होतं. त्याच्यामुळे जेवढ्या चुका झाल्या तेवढ्याच्या तेवढ्या चुका निस्तरत निस्तरत आम्ही तिथपर्यंत पोहोचलो. माझा आजचा सांगण्याचा जो विषय होता तो होता की तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर 3 गोष्टी पाळा. तुम्हाला जर धंदा उभा करायचा असेल तर पहिल्यांदा आपलं जे लॉजिक आहे ते ठरवा. नेमके आपल्याला काय करायचं. म्हणजे शिव खेराने जसं सांगितलं होतं की विजेते वेगळ्या काही गोष्टी करत नाही, त्या वेगळ्या पद्धतीने करतात. आपल्याला इतर व्यवसायिक जो धंदा करतो त्याच्या पद्धतीने धंदा करायचा नाही, तर त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने काही करता येईल का ते केलं. आणि म्हणून आम्ही जे कोणत्याच बिल्डरने केलं नव्हतं की ओनली ब्लॅक किंवा ब्लॅक घ्यायचंच नाही, फक्त व्हाईटनेच आम्ही पैसे देऊ, हे कुठल्याच बिल्डरने केलं होतं. म्हणजे आम्ही त्यावेळेसची टॅग लाईन होती नो ब्लॅक ओनली व्हाईट, ही ती टॅग लाईन होती. ती पहिल्यांदा आम्ही मार्केटमध्ये आणली. त्याचा प्रचंड त्रास झाला, मात्र त्याचा फायदाही आम्हाला तेवढाच झाला. ब्रोशरवर कोणताच बिल्डरने फोटो आणि फोन नंबर कधी दिले नव्हते, ते आम्ही द्यायला सुरुवात केली. कारण मला धंदा करायचा तर लोकांना फेस करावं लागेल, लोकांशी बोलावं लागेल, तुमच्या मनामध्ये काय आहे ते लोकांना सांगावं लागेल. कस्टमरशी तुम्ही जेव्हा स्वतः बोलता तेव्हा त्यांचा विश्वास वाढतो. नोकरांतर्फे, कर्मचाऱ्यांतर्फे किंवा कोणी बाकीच्या गोष्टी ठेवून जर तुम्ही धंदा करायला गेला तर तिथे तुम्ही फसता. आणि तिसरी गोष्ट, लोकांना विश्वास देणं. ज्या दिवशी मी विश्वास तोडेल त्या दिवशी मी धंदा बंद करेन. या 3 गोष्टींवर शरद नगर हे उभं राहील.